नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज तुम्ही बघू शकता की अनपेक्षितरित्या गॅप अप ओपनिंग झालं होतं. काल मी विश्लेषण करताना सांगितलं होतं की कुठलीही शक्यता जी असते ही आपण नाही असं म्हणू शकत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये दिसताना फ्लो सगळा डाऊन ट्रेंडचा दिसत असतानाच आज अनपेक्षितरित्या आपल्याला गॅप अप ओपन झालं आणि त्याच्यामुळे नेहमी जोपर्यंत मार्केट ओपन होत नाही तोपर्यंत आपण सर्व शक्यता लक्षात ठेवूनच त्याच्यामध्ये विचार करायचा असतो. तर इथे आपल्याला 2-3 गोष्टी ज्या शिकता येण्यासारख्या आहेत, लक्षात येण्यासारख्या आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ओपन झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट बघायची असते की मार्केट ज्या वेळेला डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि गॅप अप ओपन होतं, जर मार्केटला हा ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर गॅप अप ओपन झाल्यावर सुद्धा आपल्याला शार्प सेलिंग बघायला मिळतं. तर पहिली आपल्याला कंडिशन काय आहे की शार्प सेलिंग बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता की पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला सेलिंग तर झालं, थोडंसं खाली पण आलं, पण वर देखील जाण्याचा प्रयत्न झाला. जनरली असं होत नाही आणि अशी ग्रीन कॅन्डल तर आपल्याला बनतच नाही. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला ही ग्रीन कॅन्डल बनली आपल्याला सावध व्हायचंय की आज काहीतरी वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसरी कॅन्डल बघितली तर दुसरी कॅन्डल सुद्धा आपल्याला तेजीची बनलेली दिसली. अगदी स्लाइटली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो हाय आहे पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा तो अगदी काही पैशांनी 50-1 पैशांनी ह्या कॅन्डलनं मोडला, पण क्लोजिंग त्याच्यावर आलं नाही. म्हणजे आपल्याला जो ब्रेकआउट लागतो तो ब्रेकआउट आला नाही. तिसरी कॅन्डल जी बनली, तिसरी कॅन्डल आपण इथे बघू शकता की इनसाइड कॅन्डल बनली. म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याच तिसऱ्या कॅन्डलनं ह्या ग्रीन 2 नंबरच्या कॅन्डलचा हाय सुद्धा ब्रेक केला नाही, लो सुद्धा ब्रेक केला नाही. आपल्याला माहिती आहे इनसाइड कॅन्डलचा जो रूल असतो, त्यानंतर आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येते, खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला शॉर्ट करायचं असतं. आणि साधारण इथे जेवढी हाईट आहे 1:1, 1:2 एवढं टार्गेट ठेवायचं असतं. तुम्ही बघितलं तर 1:2 इतकं टार्गेट आपल्याला इथपर्यंत बघायला मिळालं. आणि नॅचरली मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यातच सांगितलेलं होतं की इथे पहिल्या 15 मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये आपल्याला लक्षात आलंय की गॅपअप ओपन झालंय आणि मार्केटमध्ये सेलिंग येत नाहीये. याचा अर्थ मार्केट आज साईडवेज राहू शकतं, व्होलाटाईल होऊ शकतं, सस्टेन करू शकतं, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होत नाहीये. त्याच्यामुळे सेलिंगच्या बाबतीत थोडं सावध राहायला पाहिजे. मग अशा वेळेला सेलिंग होत असताना सुद्धा आपल्याला सावधपणानं ट्रेड केला पाहिजे. आणि जे काय मी इथे सांगितलं तितकं टार्गेट आल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक पुन्हा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. हा बाउन्स आउट ऑफ फ्रस्ट्रेशन झाला असं मी तुम्हाला इथे म्हणू शकतो. कुणाच्या फ्रस्ट्रेशनमुळे? आधी ज्यांनी सेलिंग केलं होतं आणि ज्यांना भरपूर चांगलं प्रॉफिट होत होतं, पण आज गॅप अप ओपनिंग झालं, हे खाली येत असताना त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की आता पुन्हा खाली येईल आणि खाली येत असताना हा लो ब्रेक करेल आणि मग आपल्याला आणखीन चांगलं टार्गेट बघायला मिळेल. मात्र इथून जेव्हा वर जायला लागलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांना हे सगळं लक्षात आलेलंच होतं आणि पुन्हा वर जाते म्हटल्यानंतर हे आपण म्हणू शकतो की शॉर्ट कव्हरिंगमुळे वर गेलं. आता वर जाताना वर सुद्धा का टिकलं नाही तर ह्याचं कारण सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की इथे मध्ये तुम्हाला सगळी गॅप तयार झालेली दिसते. तर मार्केटमध्ये काय झालं, ओपन झालं गॅपमध्येच, गॅप भरली गेली, खाली आलं, वर गेलं. गॅप ही जी असते, किंमत जेव्हा खाली असते त्यावेळेला रेझिस्टन्स म्हणून काम करते. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे हा जो हाय होता
हा हाय आपण जर धरला आणखीन एक लेवल, तर तुमच्या लक्षात येईल ह्या सगळ्या वरच्या दोन लेवल हे आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार होत्या आणि त्याच पद्धतीनं आपल्याला इथे काम करताना बघायला मिळालं. इथे वर गेल्यावर सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, इथे तुम्ही बघू शकता ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर अगदी तुम्ही जर लक्षात येईल तुम्हाला छोट्या कॅन्डल करत करत खाली आलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फार मोठं सेलिंगला ताकद आपल्याला दिसत नाहीये. बायरनी जास्त आपल्याला विरोध केला नाही, त्यामुळे सेलर हळूहळू खाली नेऊ लागले. एवढंच असं आपल्याला हे बघून म्हणता येईल. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं. आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं. तर उद्या काय होऊ शकतं याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढलेली आहे. वरच्या बाजूला 44,391 अर्थात 44,400 ची लेवल आहे. खालच्या बाजूला आपण इथे बघितली तर 44,186 म्हणजे 44,175 ची लेवल आहे. अशा दोन लेवल आपल्याला इथे दिसत आहेत आणि आपण अगदी खालच्या लेवलच्या जवळ क्लोजिंग केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, समजा फ्लॅट ओपन झालं आणि इथून खाली जात असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आता इथे सुद्धा आपल्याला खाली जात असताना पहिलं टार्गेट जे आहे हे आहे 44,075चं. कारण 44,175च्या खाली टिकायला लागलं की 44,075, त्यानंतर 43,975 आणि 43,875 अशा तीन लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. ह्या आसपासच आपण शेवटचं टार्गेट ठेवलंय, कारण तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला लक्षात येईल की त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल आपल्याला ह्या आसपास लो बनलेला होता. त्यामुळे आता वर गेल्यानंतर खाली यायला लागलो तर हा जो लो आहे हा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल. त्यामुळे त्याच्या खाली पटकन जाईल असं सांगता येत नाही. अर्थात त्याच्यासाठी इथून खाली 44,175च्या खाली टिकत असेल, 10-15 मिनिटाची कॅन्डल जर इथे खाली क्लोजिंग देत असेल आणि त्याचा लो तुटत असेल तर हे सर्व टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ह्या दरम्यान सुद्धा आपल्याला एक सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे 44,100च्या आसपास. इथे जर ओपन झालं आणि वर जात असेल तर आता काय होईल बघा, खालच्या बाजूला सपोर्ट म्हणून आपल्याला इथे लेवल आहे, वरची ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला मार्केटमध्ये व्होलॅटाईल झालेलं इथे बघायला मिळू शकतं आणि मग दुपारच्या सत्रात ज्या दिशेनं ब्रेकआउट देईल वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं, त्या दिशेनं मग दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळू शकते. गॅप अप ओपन झालं, समजा 44,300च्या वर ओपन झालं, गॅप अप ओपन होऊन 44,400 ची लेवल ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं, 44,500, 44,600 आणि 44,700 अशी तीन लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण अशाच पद्धतीनं पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. निफ्टीमध्ये आपण उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत. बाकी इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला गॅप अप ओपन झालंय आणि तरी सुद्धा फार खाली आलं नाही. खाली यायला लागल्यावर लगेचच वर जायला लागलं. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की जर सेलिंग खरोखर कंटिन्यू होणार असेल तर असं खाली आलं वर गेलं असं होत नाही. डायरेक्टली आपल्याला मोठं आपल्याला रेड कॅन्डल बनवून मार्केट खाली येताना बघायला मिळतं. इथे सुद्धा खाली येत असताना तुमच्या लक्षात येईल छोट्या कॅन्डल बनवून खाली येत होतं. छोट्या कॅन्डल जर रेड कॅन्डल बनायला लागल्या तर ओळखायचं मार्केट साईडवेज होण्याची शक्यता जास्त आहे, रिव्हर्सल घेण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आज आता या पद्धतीनं आपल्याला साईडवेज निफ्टीची एक्सपायरी बघायला मिळाली. आता उद्या काय होऊ शकतं, तर उद्यासाठी आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे. ही कोणती लेवल आहे, 19,575 ची लेवल आहे. खालच्या बाजूला ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे. ही कोणती लेवल आहे, तर 19,519 ची लेवल आहे. आपण ही 19,525 ची लेवल आहे आणि वरची 575 ची लेवल आहे असं समजणार आहे. जर फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या बाजूनं आपल्याला 19,525 ची लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, पहिलं टार्गेट 19,475, दुसरं टार्गेट 19,425 आणि तिसरं टार्गेट 19,375 बघायला मिळू शकतं. मात्र इथे ओपन झालं आणि वर जात असेल आणि 19,576 किंवा 575च्या वर टिकत असेल तर मग 19,625, 19,675 आणि 19,725 अशी तीन टार्गेट आपल्याला भविष्यात येताना बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्समध्ये
कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते त्यासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर ह्या लेवल आवश्यक असतील तर तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. काल एका सदस्याने विचारलं होतं की फिन निफ्टीचा ऑप्शन चार्ट आपल्याला बघायला मिळत नाही किंवा आपल्याला ऑप्शन चेन डेटा जो असतो तो बघायला मिळत नाही. तर त्याच्यासाठी NSEच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑप्शन चेन डेटा बघू शकता. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल तर मी तुम्हाला पटकन दाखवतो. NSEच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑप्शन चेन डेटा कशा पद्धतीनं शोधून काढू शकतो. तर NSE इंडिया असं जेव्हा तुम्ही सर्च करता गुगलला तर पहिलीच वेबसाईट येते NSE इंडियाची. NSE इंडियाच्या वेबसाईटवर गेलात की तुम्हाला ती साईट ओपन झाल्यावर ओके मार्केट डेटा म्हणून ऑप्शन असतो. मार्केट डेटामध्ये गेल्यानंतर मार्केट डेटाला क्लिक केल्यावर तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जाऊ शकता किंवा इंडायसिसमध्ये जाऊ शकता. इंडेक्समध्ये कुठल्याही इंडेक्सची ऑप्शन चेन डेटा जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार, तुम्हाला इंडेक्समध्ये यायला लागणार. आता तुम्हाला ज्या इंडेक्सचा ऑप्शन चेन डेटा बघायचा आहे त्या इंडेक्समध्ये तुम्ही जाऊ शकता. अगदी आपल्याला निफ्टी 50चा बघायचा आहे तर निफ्टी 50ला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याचा ऑप्शन चेन डेटा बघता येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, इथे निफ्टी 50चा डेटा आपल्याला दिसतोय. ओके, तर ह्याच्यामध्ये आल्यानंतर निफ्टी 50चं इथे आल्यावर आपल्याला निफ्टी 50चा डेटा बघायचा आहे तर ह्याला क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला निफ्टी 50 मधले हे स्टॉकचा डेटा दिसतोय. डेरिव्हेटिव्ह बघायचं असेल तर तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला ज्याचं बघायचं आहे, आता निफ्टीचा बघायचं आहे तर निफ्टीला क्लिक करा. निफ्टीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन चेन दिसतं. या ऑप्शन चेनला तुम्ही क्लिक केल्यावर त्याचा ऑप्शन चेन डेटा बघू शकता. आता जर समजा तुम्हाला निफ्टीच्या ऐवजी फिन निफ्टीचा पाहिजे तर इथे फिन निफ्टी सिलेक्ट करा. ऑप्शन चेन डेटाला जा. त्यानंतर ऑप्शन चेन डेटाला गेलात की ऑप्शन चेन डेटाला जाऊन तुम्ही फिन निफ्टीचा डेटा बघू शकता. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला फिन निफ्टीचा इथे ऑप्शन चेन डेटा तुम्हाला इथे दिसायला लागला. म्हणजे मार्केट डेटामध्ये जायचं, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जायचं आणि तुम्हाला ऑप्शन चेन या ऑप्शनला सिलेक्ट केल्यावर हव्या त्या इंडेक्सचा आपल्याला बघता येऊ शकतो. ऑल कॉन्ट्रॅक्टमध्ये गेलात की तुम्हाला सगळी कॉन्ट्रॅक्ट्स इथे दिसायला लागतात. ह्याच्यामधनं तुम्हाला फिन निफ्टी पाहिजे, बँक निफ्टी पाहिजे, निफ्टी मिड कॅप, सगळ्याचे आपल्याला इथनं गोष्टी बघू शकतो. तर आपण आता पुढे जाऊया. हे सगळं बंद करून टाकूया आणि आपल्याला पुढचा इंडेक्सचं स्क्रीनशॉटसाठी मी तुम्हाला डेटा दाखवतो. तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपण ओके, तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इम्पॉर्टंट लेवल आपण इथे दाखवलेले आहेत. हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेलीला सेट करूया आणि त्यानंतर मग मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. तर आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की आपल्याला 4 स्टॉक मी तुमच्यासाठी इथे दाखवलेले आहेत. सगळ्यात पहिला जो स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे सन टीव्हीचा. सन टीव्हीचा जो स्टॉक आहे याच्यामध्ये आपल्याला अशी एक गोष्ट लक्षात येते की इथे आपल्याला एन शेपचं ब्रेकआउट मिळतंय. म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतो. ही तेजी झाली, त्यानंतर हे आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपण एन शेपचा ब्रेकआउट देतोय. तर एन शेपचा जेव्हा ब्रेकआउट देत असतो त्यावेळेला काय होऊ शकतं, आता इथनं ब्रेकआउट मिळालाय, एखाद्या वेळेला कदाचित काय होईल, एखादी छोटी कॅन्डल इथे अशी बनू शकते उद्याच्या दिवशी आणि त्यानंतर मग एकदा ब्रेकआउट मिळू शकतो. जर हा हाय आपल्याला ब्रेक झाला, आजच्या दिवसाचा जो हाय आहे तो आपल्याला ब्रेक होताना दिसला तर मग काय होऊ शकतं, तर मग वर जात असताना 650 आणि 683 रुपयाचं टार्गेट आपल्याला सन टीव्ही मध्ये बघायला मिळू शकतं. बऱ्याच दिवसानंतर आता आपल्याला इथे ब्रेकआउट येताना दिसतोय. तर हा ब्रेकआउट जर टिकला आणि आजचा हायच्या वर एक 15-20 मिनिटं कॅन्डल टिकत असेल तर 650 आणि 683 ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. दुसरा आपण जो स्टॉक घेतलाय तो आहे बंधन बँकचा. बंधन बँक या स्टॉकमध्ये आज आपल्याला बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न बघायला मिळाला. अर्थात तुम्ही इथे बघू शकता पूर्वी सुद्धा आपल्याला एकदा बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न इथे बघायला मिळाला होता.
तसाच आज सुद्धा बघायला मिळाला. आता एकदा एक पॅटर्न फेल गेला, पुन्हा तोच पॅटर्न बनतोय. ह्या वेळेला तो फेल जाण्याची शक्यता कमी होते. होणारच नाही फेल असं काही सांगता येत नाही, पण होण्याची शक्यता कमी होते. कारण आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ ॲव्हरेज काम करतं. 10 ट्रेड आले तर त्यातले 4 ट्रेड आपल्याला येणारच आहेत. तर त्या हिशोबानं एक आपल्याला फेल गेलाय म्हणजे पुढचा आपल्याला येण्याची शक्यता जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं आहे की बंधन बँकमध्ये आपल्याला 249 रुपये ही लेवल जी आहे ही आपल्याला अनेक दिवस सपोर्ट म्हणून काम करते. 249च्या खाली जर ह्या स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये अगदी 236 रुपये 235 रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक खाली येऊ शकतो. मात्र त्याच्यापूर्वी 244 रुपयाचं आपल्याला पहिलं टार्गेट ठेवावं लागेल. तर हा झाला आपल्याला बंधन बँक हा दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण जो बघणार आहोत तो आहे दालमिया भारत. दालमिया भारतमध्ये ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एम पॅटर्न इथे तयार झालेला दिसतोय. तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला ही तेजी झालेली दिसते. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा एक प्रॉफिट बुकिंग येते. पहिलं हाय बनला तो वर होता, दुसरा हाय थोडासा खाली आहे आणि हे जी सेंटर लेवल आहे ही आपल्याला आता आज ब्रेक केल्यासारखी झाली आणि येऊन पॉज केला. 2 दिवस आपल्याला मंदी झाल्यानंतर आज थोडीशी पॉज कॅन्डल बनली आहे. उद्या पुन्हा 2235च्या खाली जर ह्या स्टॉकमध्ये टिकत असेल तर हा स्टॉक आपल्याला आणखीन सुद्धा भरपूर खाली जाताना बघायला मिळू शकतो. 2150 2100 रुपये ही टार्गेट आपल्याला या स्टॉकमध्ये सहज येताना बघायला मिळू शकतात. तर हा झाला तिसरा स्टॉक. आपण आता चौथा स्टॉक बघूया, ज्या स्टॉकचं नाव आहे आरबीएल बँक. आरबीएल बँकमध्ये सुद्धा काय झालंय, अनेक दिवसांचं आपल्याला ब्रेकआउट मिळालेलं होतं. तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला ही लेवल दिसते. ह्या लेवलला इथनं रेझिस्टन्स फेस झाला, इथनं रेझिस्टन्स फेस झाला, इथनं रेझिस्टन्स फेस झाला आणि एन शेप बनून आपण वर गेलो. आता काय झालंय, आता इथे आपण जर बघितलं तर ही जी कॅन्डल आहे त्याला आजच्या कॅन्डलनं पूर्णपणे एनगल्फ केलंय. त्याबरोबर आपल्याला ब्रेकआउट लेवलचा सपोर्ट सुद्धा घेतलाय. इथूनच ब्रेकआउट झालं होतं आणि आता आपल्याला ह्या लेवलचा सपोर्ट घेतला जातोय. उद्या जर 242 रुपयाच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 230 आणि 218 रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला दिसू शकतो. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी बरोबर निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या 4 इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. आजचा हा विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.